लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत शरौलीपाड़ा में छत्रपति शिवाजी जयंती निमित्त भव्य मिलनों का कार्यक्रम। हम आपको बता दें कि माननीय श्री मधुकर गणपत भोईर साहब का परिवार और दिनेश दादा भोईर साहब के साथ साथ बहुत सारे लोग थे और ये मंडल के पूरा बच्चे थे जो भव्य मिनौरत निकाले, जहाँ पे महिलाएं भी इसमें बढ़ चढ़ करके हिस्सा लिया। नाचते गाते अपने जो है ग्राम पंचायत के अंदर उन्होंने घूमा और दत्ता मंदिर के पास आकर के जो है हल्दी कुमकुम का प्रोग्राम रखा था। और हम आपको बता दें कि छोटे से बच्चे का उन्होंने शिवाजी बनाए थे जो जन्म उत्सव पे, उनका भी बहुत ही सुंदर दृश्य था। और प्रोग्राम के लास्ट में महाप्रसाद का भी आयोजन किया गया था, जहाँ पे कार्यक्रम खत्म होने के बाद सब ने जो है भोजन का भी लाभ लिया। तो वहीं पे दलाल सर भी आए हुए थे जो छत्रपति शिवाजी महाराज का गाथा उन्होंने सुनाया है, जो हमने लिंक में दिया है जिसे आप सुन सकते हो। बहुत ही अच्छा उनका प्रवचन था। तो चलिए सुनाते हैं हम मान्यवरों को कि क्या उन्होंने बताया जन्म उत्सव के बारे में, और देखते हैं वहाँ का कुछ
बोलू का? आज 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंतीचा कार्यक्रम करतो. आम्ही 4 ते 5 वर्षापासून कार्यक्रम करतो, पण आजचा कार्यक्रम आम्ही हा सर्व गावकीनी मिळून, जसे आम्ही भूमिपुत्र चॅरिटेबल संस्था, सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ यांनी सर्वांनी अतिशय योग्य नियोजन करून सर्वांच्या सहकार्याने मिरवणूक काढली. मिरवणुकीला कुठल्याही प्रकारची बाधा न येता अतिशय ढोल ताशाच्या गजरात आम्ही मिरवणूक पार पाडली. महाराजांचं आरती केली. लहान बालांना पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम आम्ही केला. सर्वांनी सहकार्य केलेले आहे. असा कार्यक्रम आम्ही म्हणजे 2-3 गावात होत नाही, पण आम्ही केलेले आहे. याच्या पुढे असेच आमच्याकडून कार्यक्रम होतील अशी आम्ही आशा बाळगतो सर्व ग्रामस्थांकडून. और आता आमच्याकडून महिलांसाठी पण आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे. पूर्ण हळदी कुंकूचा कार्यक्रम होणार आहे. त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांना जेवणाचं नियोजन केलेलं आहे. जेवण झाल्यानंतर थोडस भजन होणार आहे. तर पुढच्या वेळेस आम्हाला सहकार्य करावे ग्रामस्थांनी सर्वांनी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी शिवजयंती साजरी केली आणि करून दाखवली. दरवर्षी आम्ही करतो. यावर्षी पूर्ण गाव आमचं एकत्र आलेलं आहे. पूर्ण गावाने मिळून हा जो कार्यक्रम आहे पूर्ण पार पाडलेला आहे. आम्ही सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीचे अभिषेक घातलेला आहे. त्यानंतर आरती झाली. आरतीनंतर दुपारनंतर आम्ही इथे येऊन सगळ्यांनी जो स्वयंपाकाचं काम केलेलं आहे तर सर्वांनी मिळून, असा कोणी स्वयंपाक वगैरे नाही, सगळं मिळून एकत्र जेवण बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही मिरवणूक काढली. मिरवणूक काढताना आम्ही बँड बाजा वगैरे आणला होता. पूर्ण गावातून मिरवणूक काढली. मोठ्या उत्साहाने सर्व लोकांनी आनंदात नाचत गाचत आम्ही श्रींची पालखी पुन्हा आमच्या घरातून आलेली आहे. त्याच्यानंतर इतराच्यानंतर एक छोटासा बाल, त्याला शिवाजी राजांचे कपडे घातले होते आणि त्याला पाळण्यात टाकून गाणी लावून पूर्ण डान्स केला. जन्मोत्सव साजरा केलेला आहे. त्याच्यानंतर श्रींची आरती झाली. आरतीनंतर आता आमचे शाळेचे माध्यमिक विद्यालय टेमघर शाळेचे आमचे शिक्षक ज्यांनी आम्हाला शिकवलं ते अनिल दलाल सर, त्यांनी इथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान दिलेलं आहे. आणि एक तास ते व्याख्यान दिला. कोणी न हलता न काही करता ते उत्तमरित्या त्यांनी ऐकलं आहे. आणि त्याच्यानंतर आता महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आहे तो पार होत आहे. तो त्याच्यानंतर महाप्रसादाची सोय केलेली आहे. लोक भजन करतील आणि नंतर एक भजन म्हणून एक कार्यक्रम आहे. भजन झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि येऊन आमच्या या कार्यक्रमाची दखल घेतली आणि तुमच्या चॅनलवर दाखवलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. शिवाजी महाराज की हर 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 पार्वती पते हर हर. जय श्रीराम, जय श्रीराम.